मला खूप भीती वाटते। अगं अगं ही शिवली कशी? शिवलेस ना म्हणजे झाले आता कल्याण। असू दे असू दे रमे, आता पुढच्या 3 दिवसात कोणासही आणि कशासही शिवायचे नाही। सगळ्या बायकांना जावे लागते यातून, समजले? तुझ्या माहेरी तुझी आई, सरस्वती वहिनी या सुद्धा बसायच्या की नाही बाजूला? हो। अगं मग तेच आहे हे। सरस्वती वहिनी म्हणायची की कावळा शिवला, पण मला कुठे शिवलाय कावळा? अगो रमे, अगो असा खरोखरीचा कावळा नसतो शिवत। अगो ती आपली बायकांची अशी म्हणण्याची पद्धत आहे, एवढंच। आता घाबरू नकोस हो। हा, पण मी एकटी इथे बसून करू तरी काय? अगो दे बेस ताणून। हो, हे 3 दिवस आपल्या बायकांचे हक्काचे असतात हो। आपण नुसते हुकूम सोडायचे, मला हे द्या मला ते द्या, सगळे जागच्या जागेवर मिळते। त्यातून तुझी ही सासू अतिशय प्रेमळ आहे हो, ती करेल तुझे सगळे मायेने। पण रमे नाही, काही सासवा उपाशी ठेवणारे देखील असतात, नाही का गो ताई? अगो मला काय बोल? अगो तुला नाही ग, म्हणजे मी काय म्हणते की आपल्या दोघींच्या म्हणण्याप्रमाणे ही जर का वागली तर आपण वेळच्या वेळेला खायला देऊ नव्हे? हा हा, कळले? आणि अगो 3च दिवसांचा तर प्रश्न आहे। 4थ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ केलीस ना की मग होशील मोकळी। बरे, आता तू इकडे बस, नाहीतर बाहेर येऊन शिवशील कोणास तरी। हे बघ, तुला काहीही लागले ना तरी नुसती दाराकडे येऊन हाक मार। आणि हो, आता पुढचे 3ही दिवस आपल्या विहिरी पलीकडे जे न्हाणी घर आहे ना तिथेच जायचे। लक्षात आले ना सगळे? नाहीतर गोंधळ घालशील। बरे चला आता, माई स्नान करून घे तू आधी, चला। हो, आणि शारदाबाई, नाही निदान आता पुढचे 3 दिवस तरी तुम्हास या वाड्याची धूळ झटकण्याची गरज नाही, काय? हो। आणि रमाबाई, आता मी तुम्हाला गोष्टीची पुस्तकं आणून देईन हो। आता तुम्हाला वाचायला भरपूर वेळ मिळेल। काही गरज नाहीये, कळले? अगो 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 सौजन्य सप्ताह चालू आहे। जळला मेला तू जळला मेला तो सौजन्य सप्ताह। बरं का मास्तरीण बाई, नाही तुमच्याकडे असतील नसतील तेवढी सगळी पुस्तकं आणा आणि हिच्या पुढ्या तिथे टाका। जो काही अभ्यास करायचा असेल ना तो पुढच्या 3 दिवसात होऊन जाऊ दे, कसे? आता हसताय काय? चला वहिनी। आता हसताय काय? चला वहिनी, निघूयात ना सगळ्या। आता कसे? चला चला चला, कामे आहेत हो। चला चला अगं बाई। माई, माधवा, तू दौऱ्यावर जायचे म्हणत होतास ना, झाली का तयारी? हो झालीच म्हणावयाची, आज रात्रीच निघतो आहोत आम्ही। अगो बाई, माई आता काय करायचंय? काय झाले माई? आपण दोघी अशा गंभीर का आहात? ते माई अगं विचार ना। माई, काही विचारावयाचे आहे का? हो, नाही म्हणजे तुला तुझे हे जाणे 5-6 दिवस लांबणीवर नाही का टाकता यायचे? लांबणीवर? कशासाठी? काय झाले? अरे तसे काही नाही, म्हणजे रमेला नाहण आले आहे ना, तिचा गर्भाधान विधी नको का करावयास? पण माई, हे बघ मी काय म्हणते, हा एवढा विधी होऊन जाऊ दे रीतीप्रमाणे, मग तू गेलास ना तरी आमची काहीही हरकत नाहीये। माई, आपले म्हणणे खरे आहे, पण 2 महिन्यांपासून आम्ही आमचा दौरा आखत आहोत।
आम्ही चारही मित्र कामाच्या मोठ्याच व्यापात असतो, तेव्हा सगळ्यांच्या वेळा आणि गाडीचे वेळापत्रक मोठ्याच मुश्किलीने जुळविले आहे. ते आता काही रद्द करता यावयाचे नाही, पण 3 महिन्यांचाच प्रश्न आहे. आल्यावर विधी करूया. बरे, आम्हास निघावयास हवे. आम्ही रमांस भेटून घेतो. त्यांना अभ्यासाच्या काही सूचना द्यावयाच्या आहेत. ताई काकू, माई कुठे आहे? अगो, माईने मगाशी रमेश शिवले ना, आणि त्याच गडबडीत आम्ही माधवाशी बोलायला गेलो. तेव्हा आता माई स्नान करायला गेली आहे. नशीब मी नाही शिवले हो माईस, नाहीतर मलाही 2 तांबे घ्यावेच लागले असते. आणि माधवाचे काय? माधव आहे नवमतवादी. वेळ प्रसंगी तो रमेशच्या खोलीतही जाईल, तिच्या सतरंजीवरही बसेल. जाऊ दे, सांगून काही उपयोग होणार आहे का? नाही. आपण आपले काम करायचे. निजली का सरस्वती? डोक्याला चांगले तेल लावले तिच्या आणि थोपटून निजवली. उलट सुलट विचाराने डोके भणाणले होते तिचे. आणि रडणे तर काय चालूच होते. रडू देत. डोक्यातल्या मूर्ख कल्पना वाहून जात आहेत ना, जाऊ देत. पण एक गोष्ट लक्षात आली का वहिनी तुमच्या? काय? सरस्वती खरोखरच बदललीये. गोपाळच्या या प्रकरणाने तिचे डोळे खाडकन उघडलेत. ती जे काही चांगलं वागतीये ना, ते खरेच आहे हो. नाटक नव्हे, कळते ना लगेच. पण वंस, हा फरक पडला नसता तरी निभले असते. गोपाळच्या या कृत्याने डोळे उघडून काय उपयोग आहे सांगा ना. त्याने जो कलंक लावायचा तो लावलाच ना. सरस्वतीसाठी आपण सगळ्यांनी धीराने घेतले, पण इतका संताप येतो ना गोपाळचा. आणि वंस, त्याने जो मख्खपणा धारण केला ना, तो तर समजण्याच्याही पलीकडचा आहे. खरे सांगते वंस, मी गोपाळला कधीही क्षमा करणार नाही. शपथेवर सांगते. त्याचे तोंड देखील पाहणार नाही. सांगताय काय? हे खरे आहे की काय? आता मला काय मिळवायचे खोटे बोलून? अहो भाऊसाहेब, त्या गोडबोले मावशी आहेत ना, त्यांच्या यजमानांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले हो हे सगळे. गोडबोले म्हणजे त्या शेजारच्या मावशी? अहो त्याच. माधवानी म्हणे त्या मोळी विकीच्या डोकीवर स्वतःच्या हाताने मोळी ठेवली. छे 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 छे. हा माधव म्हणजे ना, जात पात मुळी काही मानितच नाही. अरे देवा, भ्रष्टाचार नुसता. काय होय हा? या पोराला आता कसे समजवायचे? ताळतंत्र सोडून वागतोय हा. आणि हे काय बरोबर आहे का? मला सांगा. नाही, तुम्ही आम्हा सतत सांगत असता शांत राहा भाऊसाहेब. कसे काय आम्ही शांत राहायचे सांगा. भाऊसाहेब, माधव जातपात मानित नाही आणि धर्मभेदही मानित नाही. हो, पण करावयाचे काय मग? काय नुसते गप्पा बसून राहायचे? भाऊसाहेब, माधवाच्या विचारामुळे आपण आपले विचार बदलू शकतो का? कदापि नाही, कदापि नाही. मग माधवही त्याचे विचार बदलू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अहो बाळंभटजी, मग काय करावयाचे काय? गप्प राहायचे. भाऊसाहेब, माधव एक गोष्ट कटाक्षाने पाळीत आलाय. तो आपले विचार कधीही आपल्यावर लादित नाही किंवा उंबठ्यातही आणत नाही. त्याचे सारे कार्य बाहेरच चालते. त्यामुळे तो बाहेर काय करतोय याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम. भाऊसाहेब, या समांतर रेषा आहेत, त्या एकत्र आणण्यासाठी तुमचा अट्टाहास कशासाठी? तथ्य आहे,
बाळंबजी, तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. आणि काय हो सुभद्रा वहिनी, या बाहेरच्या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर कशासाठी घालता? आता जर बाळंबटी नसते तर आम्ही डोक्यामध्ये राग घालून माधवाशी भांडण नसते केले, आमच्या दोघांमध्ये विनाकारण वितुष्ट आले असते. कशासाठी वागताय तुम्ही अशा? हे हा तुमचा स्वभाव आहे ना, म्हणूनच तुमचे पतिराज जे निघून गेले ते पुन्हा आलेच नाही. त्यांना यावेळेसच वाटले नसेल. कशासाठी वाटेल यावेळेस? सुधारा जरा, स्वभावामध्ये थोडीशी सुधारणा करा. कोणी सांगावे? पुन्हा विठोबा घरी येईल सुद्धा. आता रडताय काय? बाळंबटी मामा सांगा, आम्ही काय थोडेसे जास्त बोललो का? चालायचेच. आधी बोलून जाता आणि मग तुमच्या लक्षात येते. उपजतच आहे ते. काय बोलताय काय तुम्ही समोर असताना थांबवता येत नाही तुम्हाला? अरे देवा, आता सुभद्रा वहिनी अखंड तांडव करणार. चुकलेच नाही. काय करावे? आपण मी अंगणात निजवायला जात आहे. दार नीट लावून घे आणि मी हाक मारल्याशिवाय उघडू नकोस. जर काही लागले सवरले तर हाक मारण्यात अनुमान करू नकोस. ठीक आहे. आपणही काळजी घ्या. साप, किरडू. काळजीने चाल. मला सवय आहे त्याची. आश्चर्यच आहे, हा गोपाळ तर बाहेरच निसतोय. हो, गावात बोंबाबोंब आहे. त्या गोपाळनं म्हणे त्या बाईबरोबर लग्न केले म्हणून. पण हे दोघे नवरा बायको सारखे वागताना दिसत नाहीत. मी पण 2 दिवस नजर ठेवून आहे, पण हा गोपाळ तर अगदी सभ्यतेनं ते अंतर ठेवूनच वागतोय. आणि ती बाई तशी सोजवळ आहे असं ऐकलं मी. मला वाटलंच होतं. हा गोपाळ अण्णासाहेबांचा मुलगा आहे. अहो, त्यांचे संस्कार असे वाया जायचे नाही. पण तरी हे दोघे घर सोडून इथं का आले? हो, याचा शोध घ्यायलाच हवा. दाटुनिया येता मेघ भरे आकाश उजळ, माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ, झिजे पायरी होऊन रमा, जन्म चंदना सार. नाही राहू द्या, बसा. त्याच्या कृतार्थ डोळ्यात रमाबाई, हे पहा, अशा अवघडू नका. तुमच्या आयुष्यात जे बदल घडत आहेत ते नैसर्गिक आहेत. त्यामुळे त्यांची लाज किंवा कमीपणा वाटून घेऊ नका. त्यांचा सन्मान करा. अर्थात आम्ही काही आपणास उपदेश करायसाठी आलो नव्हतो. आम्ही 2-3 महिन्यांसाठी अलाहाबाद प्रांत, दिल्ली, बनारस आणि मग मद्रास इलाखा फिरावयासाठी चाललो आहोत आमच्या मित्रमंडळींसोबत. आपणास ठाऊक आहे ना? हो, सांगितले होते आपण. तर मग आम्ही आता निघतो आहोत. आपला निरोप घेण्यासाठी आलो आहोत. रमाबाई, आता 2-3 महिने आम्ही नसू, तेव्हा काळजी घ्या स्वतःची. नाहीतर आमचीच काळजी करीत बसाल. आपणही स्वतःची काळजी घ्यावी. वेळच्या वेळी चूर्ण व वट्टी घ्यावी. डोळ्यांना जपावे. रमा, हे असे लहान मुलांसारखे करतात का? आधी रडणे थांबवा बरे. पहा, अश्रू ही फार मौल्यवान गोष्ट आहे.
ती अशी उपसूट रडून वाया घालवू नये. आम्ही आपणास एक आनंदाची गोष्ट सांगतो, म्हणजे मग आपले रडणे आपोआप थांबेल. आपली मैत्रीण आहे ना कावेरी, तिच्या सासऱ्यांस सालीना रकमेवर पौरोहित्याचे काम मिळवून दिले आहे. त्यांची सावकाराकडे जी जमीन होती तीही आम्ही सोडविली आहे आणि तिच्या नवऱ्यासाठी औषध पाण्याची सोयही केली आहे. किती चांगले आहात. ऐकून आनंद झाला ना? हो. ठीक आहे. सो लेट अस पार्ट ऑन दिस हॅपी नोट. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हास्य आहे, तेव्हा अशा आनंदाच्या क्षणीच आपण निरोप घेऊया. निघतो आम्ही. रमाबाई, काळजी घ्या स्वतःची. अहो, कावेरीसाठी थँक यू. यू आर मोस्ट वेलकम रमाबाई. या या माधवराव या. अरे वा, बघा आपणास निरोप देण्यास सारेच इथे जमलेत. त्याची काय गरज होती? अहो असे कसे, आता 3 महिने आपली गाठ भेट होणार नाहीये याची साऱ्यांनाच हुरहूर लागली आहे, म्हणून तर येथे जमलेत सारे. बरं, या वेगवेगळ्या प्रांतातल्या आपल्या 3 महिन्याच्या दौऱ्यानंतर प्रत्यक्षदर्शी माहिती मिळणार आहे याचा आनंद आहे. पण या 3 महिन्यामध्ये आपल्या तिघांमधल्या काव्यशास्त्र विनोदाला आपण मुकणार आहोत याचं फार वाईट वाटतंय. खरेच. बरं, ऐकलेत का? राव बहादूर नारायण महादेव परमानंद, राव बहादूर बाळ मंगेश वागळे आणि राव बहादूर शंकर पांडुरंग पंडित हे तिघेही परस्पर स्टेशनातच येत आहेत. तेव्हा आपणही सगळे त्यांच्या समवेत तिथेच थांबावे. हा, या. या 3 महिन्यांमुळे आमच्या घरी मात्र वेगळेच प्रकरण चर्चेत आले आहे. ते कोणते? आपण सारे जीवाभावाचे, त्यामुळे बोलून मन हलके तरी होते. आमच्या सौ रमाबाई ऋतुमती झाल्या, त्यामुळे लगेचच घरी गर्भदानाच्या विधीचे खल सुरू झाले. सुदैवाने आम्ही 3 महिन्यांच्या दौऱ्यावर जात असल्यामुळे त्यांचा नाईलाजच झाला. मुळात गर्भदानाचा विधी हा पहिल्या ऋतुकाळानंतर केला पाहिजे हा गैरसमज दूर व्हावयास हवा आणि विवाह योग्य वयाचा कायदा करण्यासाठी खटपट करावयास हवी. संमती वय हे बरोबर आहे तुमचं. संमती वय हे वैद्यक ग्रंथांवरून ठरवावयास हवे. बरोबर. सुश्रुत आणि वाघभट या सर्वात महत्वाच्या ग्रंथकारांनी वर 25 वर्षाचा आणि वधू 16 वर्षांची असायला हवी असा नियम घातलाय. अर्वाचीन वैद्यक शास्त्रासही हा नियम संमत होईल असे वाटते. धर्मशास्त्रानुसार प्राचीन गृह्य सूत्रकारांनी म्हणजे आश्वालयन, आपस्तंभ, हिरण्यकेशी, गोभिलपुत्र आणि पाराशर यांनी जो अभिप्राय दिला आहे तो यथा योग्यच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विवाह हा अनाग्निका म्हणजे वयात आलेल्या स्त्रीशीच करावयास हवा. आमच्या मते व्यावहारिक दृष्ट्या वधूच्या वयाची मर्यादा 16 वरून 18 करावी, कारण 16 पर्यंत पुरेसा विद्याभ्यास होत नाही आणि स्वभावासही पुरेसे गांभीर्य येत नाही. कावेरीसाठी थँक यू.